हो नमस्कार. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून. आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील एक नवीन पाठ पाहणार आहोत. पाठ क्रमांक 13 मोठी आई. चला पाहूया मग. पाठ नंबर 13 मोठी आई. तुम्हाला मुलांना माहिती आहे का, आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई, नाही का? त्याच पद्धतीने आपल्या आईहून एक मोठी आई असते. ती देखील किती छान आहे. तिने आम्हाला काय दिलेलं आहे? प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्यासमोर जे ताट येतं ना, त्यात मोठमोठे जिन्नस असतात. ते कुठून बरं मिळतात? आपल्याला जे राहतो घर आहे, लागणारे साहित्य, लाकूड, दगडसुद्धा या आईनेच दिलेले आहे. मग मला सांगा, कोण बरे ही मोठी आई आहे? तिचे नाव आहे भूमी, जमीन. आहे की नाही गंमत? बघा, जमिनीत काय आहे? मातीच आहे ना. मग तुम्ही म्हणाल खरेच ते, पण मातीच आहे जमिनीत. मातीला कमी समजू नका. म्हणूनच आपण माती आहे, म्हणूनच आपण जिवंत आहोत. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर मुलांनो पहा, आपल्या जेवणाच्या प्रत्येक ताटामध्ये आईने दिलेला घास असतो. तो जमिनीतच निर्माण झालेला असतो. गव्हाची पोळी म्हणा, जोंधळ्याची भाकरी म्हणा, तांदळाचा भात म्हणा. गहू, ज्वारी, जोंधळे कुठे तयार होतात बरे? शेतातच ना. पाटी पेन्सिलीचे दगडसुद्धा शेतातच तयार होतात. आता चहाची साखर घ्या, ती कशापासून मिळते? ऊसापासून. मग मला सांगा, ऊस कुठे उगवतो? शेतातच. अशा प्रकारे रॉकेल असू देत किंवा केळी, कवठेर, पेरू, आंबे, नारळ, जी फणस वगैरे सगळी फळं आहेत, ती कुठे बरं आढळतात मुलांनो? शेतातच. म्हणजेच शेतातच आपल्याला सर्व काही वस्तू मिळत असतात. आणि ह्याच जमिनीमुळे, ही जर जमीन नसती तर यातला एकही जिन्नस आपल्याला मिळाला नसता. आणि म्हणूनच साऱ्या भाज्या, फुले, फळे, ही जमिनी जे जीव धरून झाडे वाढतात, ती आपली मोठी आईच आहे बरं का. तुम्ही वापरता ती कपडे बघा, सुताचे असतात, रेशमाचे असतात, कापसाचे असतात. परंतु हे सगळं रेशमाची झाडे, तुतीची झाडे कुठे मिळतात? जमिनीतच ना. मग प्रत्येक जिन्नस तयार करते ती जमीन आहे. मग रुपये असू देत, पितळ, तांबे, ह्या सगळ्या खाणी आईच्या पोटातच सापडतात बरं का. पितळ, तांबे, कतील नसते तर भांडी कशाची असती बरे? सोने नसते तर दागिने मिळाले असते का? एवढेच नाही तर आईच्या पोटात लोखंड, दगडी कोळसासुद्धा मिळतो. प्रचंड खाणी आहेत आपल्या जमिनीत. मग त्या लोखंडाच्या असो किंवा कोळशाचे असो. प्रत्येक कारखाना चालतो. या कारखान्यामध्ये अनेक वस्तू तयार होतात. पलंग, खुर्च्या, सुया, टाचण्या, कात्र्या, हे सगळं मिळतं आपल्या जमिनीच्या पोटातूनच. आणि हे बघा मुलांनो, सोने, लोखंड, कोळसा नसते तर काय ह्या गोष्टी मोठ्या मिळाल्या असत्या का? नाही. पण ह्या जमीन आहे म्हणून तुम्हाला सगळं काही मिळतं आहे. आता घराबद्दलच पाहाल तर तेच उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. बघा, तुमचे घर बांधले आहे ना, मग त्यासाठी दगड, माती, लाकूड लागते. लाकडाचे खांब, खिडक्या, दारे, कड्या, तुळ्या सगळं लागतं घरासाठी. मग हे कुठं मिळतं रे? तर आपल्या जमिनीतच मिळते. त्याचबरोबर या घरांसाठी जी लागणारी माती आहे, झाडांसाठी लागणारी माती आहे, ती कुठून मिळते? जमिनीतूनच. चुनाही मिळतो. तो चुनखडीचे काही खडक असतात, त्या खडकापासून तयार होत असतो. मग लोखंडाच्या बिजागऱ्या म्हणा, कड्या म्हणा, हे सगळं काही लोखंडापासून तयार करता येते. पण हे लोखंड या खाणीच्या खाणी कुठे आहेत? जमिनीच्या पोटात आहेत. तुम्ही दूध, दही पिताना गाई म्हशीपासून मिळते, बरोबर आहे. परंतु या गाई म्हशी जगतात कशावर? गवत आणि कडबा. मग हे कोण देतं? मोठी आईच ना. जगात अशा अनेक सुंदर गोष्टी आहेत, त्या सर्व जमिनीतच मिळतात. हे उत्पन्न जमिनीतच मिळते. आणि म्हणूनच जमीन ही मोठी आई आपली म्हटली आहे.
तुम्हाला जमीन अन्न देते, वस्त्र देते, दागिना देते, घरदार, धान्य, भांडी कुंडी, चहा साखर, पाटी पेन्सिल सगळं काही तुम्हाला जमिनीतूनच मिळत असते. आणि म्हणजेच तिचं हे छोटं रूप म्हणजे आपली मातृभूमी. आणि या भूमीतलंच खाऊन आपण मोठे झालो, शहाणे झालो. प्रत्येक गोष्ट दिली ती आपल्याला जमिनीनंच, भूमीनंच. आणि म्हणून या मायभूमीबद्दल आपल्याला काय बाळगायला हवा? प्रेमभाव बाळगायला हवा. आणि अशी ही मोठी आई म्हणजे आपली मायभूमी. तर बघा कसा आवडला लेसन तुम्हाला? नक्की आवडला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. त्याचबरोबर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान पाठ, सर्व लेसन, कविता सगळे काही माझ्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकताय. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून. बरं का मुलांनो, मोठी आई या पाठाचा स्वाध्यायही यावरली माझा व्हिडिओ छान आहे, तोही तुम्ही बघू शकता. तर अशी ही मोठी आई आज आपण सुंदर लेसन पाहिलेला आहे. कसा वाटला? आपल्या लाईक, कमेंट जरूर कळवा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओ. तोपर्यंत हसत राहा, वाचत राहा. धन्यवाद.